वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। इचलकरंजीत मूक पदयात्रेने बलिदान मासाची सांगता। इचलकरंजी शहर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे सोमवारी मूक पदयात्रा काढून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता करण्यात आली। मूक पदयात्रा शहराच्या मंगलधाम जवळील गणेश मंदिर येथून सुरू होऊन मुख्य मार्गावरून नेण्यात आली। या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने युवक व युवती सहभागी झाले होते। शहरात गेल्या 21 वर्षापासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळण्यात येतो। या निमित्त महिनाभर शहरातील 250हून अधिक ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या गाथा तसेच प्रार्थना केल्या जात होत्या। बलिदान मास काळात शहरातील हजारो युवक व युवतींनी आपल्या आवडत्या पदार्थाचा त्याग केला होता। सोमवारी दुपारी वडू बुद्रुक येथून आणलेली ज्वाला प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली। यावेळी जवाहर छाबडा, शिवजी व्यास, पैलवान अमृतमामा भोसले, संजय चौगुले, ॲडव्होकेट समीर मुदगल, पुंडलिक जाधव, राजू आलासे आदींचा समावेश होता। यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून मंगलधाम जवळील गणेश मंदिर मैदानावरून मूक पदयात्रेस प्रारंभ झाला। अग्रभागी ज्योत व भगवा ध्वज होते। ही पदयात्रा चांदणी चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, शिवतीर्थ, कॉम्रेड KL मलाबदे चौक, महात्मा गांधी पुतळा मार्गे झेंडा चौक, श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौक येथून पुन्हा गणेश मंदिर जवळील मोकळ्या मैदानावर आणण्यात आली। यावेळी प्रमुख वक्ते अक्षय चंदेल, अमरावती यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाची माहिती सांगितली। यानंतर मंत्राग्नी देऊन ज्वाला अग्निकुंडामध्ये विसर्जित करण्यात आली। यावेळी सर्व धारकऱ्यांनी कुंडाचे दर्शन घेतले। छत्रपती संभाजी सूर्यहृदय व ध्येय मंत्र घेऊन समारोप करण्यात आला। या मूक पदयात्रेत हजारोंच्या संख्येने शिवशंभू प्रेमी कार्यकर्ते सहभागी झाले होते। वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।